श्री स्वामी समर्थ। तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। हा आहे माझा सौदीमधला दुसरा व्हिडिओ। तर आज मी तुम्हाला इथले घरं कसे असतात ते सगळं दाखवणार आहे। एवढं गरम होते ना, बापरे खूपच गरम। वाजले 6:30 वाजेतून तरी गरम होते। चला आता आपण इथले घरं दाखवू व्हिडिओमध्ये। इथे मांजरीला फार म्हणजे हां, इथं कुत्रे दिसत नाहीत, सगळीकडे मांजरी आहेत। गाडीवरती इकडे तिकडे मांजरी फिरत असतात। दुसरं घरच आहे मांजरीचं। आता आपण देवाच्या पाया पडून गाडी सुरुवात करूया। स्वामी समर्थ। चला, मला सीट बेल्ट लावायचा अजून। बेल्ट ग्लास सीट बेल्ट घातला। ओके, ऑल ओके। ओके ओके, चला। तर आता आपण बघूया इथले घरं कसे असतात आणि इथले लोक कसे राहतात, कसे आहेत हे सगळं। तर इथल्या घरांची रचना ना सगळीकडे एकसारखी असते, म्हणजे सगळे एकाच लेवलमध्ये असतात। आणि आपल्याकडे जसं भारतामध्ये उंच इमारती असतात ना, तसं इथं अजिबात नाही। तर इथे आता जे हे ओलं दिसतंय ना, तर दर शुक्रवारी इथे गाडी धुवायला माणसं येतात आणि ते गाड्या धुवून जातात, त्यामुळे इथे थोडंसं ओलं दिसतंय। या घरांना बाहेरून खूप मोठं असं गेट असतं। आतमध्ये घर कसं आहे ते बाहेरून आपल्याला दिसत नाही। याचं कारण एवढंच आहे की इथे उन्हाळा आणि थंडी दोन्ही जास्त असतं, त्यामुळे एसीची हवा बाहेर येऊ नये म्हणून त्यासाठी घराला मोठे मोठे गेट बनवलेले असतात। गाडी पार्किंगसाठी सुद्धा इथे घराबाहेर मोठ्या मोठ्या शेड बनवलेले असतात। त्यानंतर त्यांचा जो ड्रायव्हर असतो त्या ड्रायव्हरला राहण्यासाठी सुद्धा एक छोटीशी खोली बाजूलाच बनवून ठेवलेली असते। त्यानंतर इथे रस्ते पूर्णपणे स्वच्छ आहेत, बिलकुल कुठेही कचरा दिसत नाही। जागोजागी असे कचऱ्याचे मोठे मोठे ड्रम ठेवलेले असतात, सगळे लोक त्यामध्येच कचरा टाकतात। दुसरी गोष्ट म्हणजे इथे आता सध्या खूप कडक उन्हाळा चालू आहे, त्यामुळे इथे रस्त्यावरती तुम्हाला असं विनाकारण कोणीही फिरताना दिसत नाही। शक्यतो सगळे लोक रात्रीच घराच्या बाहेर पडतात, कारण 41-42 डिग्री वगैरे असं टेम्परेचर इथे सध्या चालू आहे। ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। त्यानंतर इथे रस्ते सुद्धा अगदी मोठे मोठे आहेत, लोकांचे घरं सुद्धा असे महालासारखे बनवलेले आहेत। आणि जितके लोक तितके इथे 4 व्हीलर आहेत आणि लोक शक्यतो इथे ना 4 व्हीलरनेच प्रवास करतात। म्हणजे फक्त जे आपले फूड वगैरे डिलिव्हर करणारे असतात ना, झोमॅटो स्विगी यांच्यासारखेच फक्त क्वचित दिसतात, म्हणजे क्वचित कधीतरी आपल्याला एखादा 2 व्हीलरवरती माणूस दिसतो। आणि इथे विनाकारण लोक कोणीच घराबाहेर फिरत नाही आणि आपल्याला माणसं खूप कमी दिसतात। आपण जेव्हा मॉलमध्ये जातो किंवा बाहेर इकडे तिकडे जातो ना, तेव्हाच आपल्याला तिथे गेल्यानंतर लोक सगळे दिसतात, बाकी असे गाड्यांमधूनच फिरत असतात। दुसरी गोष्ट, इथे स्वच्छता खूप आहे, म्हणजे जे आपल्या रस्त्याच्या बाजूला जे गटार वगैरे खराब पाणी जाण्यासाठी जे काही असतं ना, ते सगळं इथे अंडरग्राऊंड आहे। त्यामुळे इथे पूर्ण दिसतच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये की पूर्ण अशी स्वच्छता आहे। हे सगळं खूप छान आहे, म्हणजे सौदी थोडक्यात अतिशय शिस्तप्रिय असा देश आहे। छान वाटतं। इथे मोठे मोठे गार्डन आहेत, ग्राउंड्स आहेत, म्हणजे स्पोर्ट्ससाठी वगैरे। आणि प्रत्येक घराला असे व्हिडिओमध्ये दिसतच असतील तुम्हाला की असे गेट आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये त्यांची घरं असतात। तर अशी सगळी इथल्या घरांची माहिती आहे। तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे खजूरची झाडं खूप आहेत, प्रत्येक घरापुढे तुम्हाला दिसत असतील इथे की झाडं आहेत। तर खजूरची झाडं असतात इकडे खूप सारे। आता हे जे समोर दिसते हे काहीतरी आय थिंक गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे। तर इथल्या सगळ्या घरांची रचना अशी एकसारखी असते,
जास्त उंच घरं इथे कुठेही तुम्हाला दिसणार नाही. मोठे मोठे रस्ते आहेत. त्यानंतर इथे एकही मंदिर नाही आहे. इथे सगळ्या मस्जिद असतात. तो एक भाग वेगळा आहे. त्यानंतर इथला जो कचरा आहे तो रात्री 10 ते आय थिंक सकाळी 5 पर्यंत पूर्ण रोड क्लीन केले जातात. सगळा कचरा उचलला जातो. त्यानंतर हा जो समोर दिसतोय हा पेट्रोल पंप आहे. इथे पेट्रोल पंपवरती जेव्हा आपण पेट्रोल भरायला येतो तर तिथे नाश्त्याची सुद्धा सोय आहे. त्याच्यानंतर बाजूला गाडी काही रिपेअरिंग करायचं असेल त्याची सुद्धा सोय आहे. गाडीचा एखादा पार्ट आपल्याला हवा असेल त्याची सुद्धा सोय आहे. आणि बाजूलाच एक ग्रोसरीचं शॉपसुद्धा आहे. तर असं सगळं ह्या सौदीमध्ये आहे. छान आहे. म्हणजे रस्ते एकदम क्लीन आहेत. घरं एकसारखी बघायला मिळतात. विनाकारण इथले लोकसुद्धा ना खूप शांत आहेत. असं विनाकारण कोणीतरी मोठ्या आवाजात बोलताना कोणीही इथे दिसत नाही. जेव्हा मॉलमध्ये वगैरे आपण कुठे जातो फिरायला तर लोक एकदम शांत वावरत असतात. आपण चाललोय आमच्या सौभाग्यवती बरोबर अलावा दमामीतील मॉलमध्ये अल्वाफा. शॉपिंग करण्यासाठी. इकडे मॉलची नावं पण अशी आहेत. अल्वाफा, लुलू मॉल, हे सगळं इकडं फेमस आहे. मग आता इकडे अरब कंट्री ना, मुस्लिम कंट्री असं नाव असं ना आलं. जसं आपल्याकडे कसं बाबा कल्याणचं बिग बाजार, ठाण्याचा विवियाना मॉल, ऑर्बिट मॉल, तसं इकडे पण असणारच ना. असं पण आज एवढी गरमी आहे बघ, 41 डिग्री 6:30 वाजले तरी. तेच इकडे यायचं होतं किती 41 डिग्री टेम्परेचर. अजून सकाळी जास्त कमी झालं. तेच प्रचंड गरमी आहे. गाडी चालवशी वाटत नाही एवढी गरमी आहे. सुटलेलं आहे. अशा रीतीने आम्ही आता जाणार आहोत पटापट. जेणेकरून पुढे डिझेल नको व्हायला. ही अशी लाईफ असते इंजिनियर नवरा असल्यावर. म्हणून आम्ही भारतातून इथे येत नाही शिफ्ट व्हायला. असं काही नसतं. काम तर करावं लागतं. तरी पण आता 2 वर्षात आमचा प्लॅन आहे की इकडेच यायचं म्हणून. बघू आता घरी गेल्यावर मुलांशी चर्चा करून मग काय ठरतंय वगैरे त्यानुसार. तर इथे मिस्टरांचं काम संपवून आम्ही आता मॉलमध्ये जाणार होतो. मॉलमध्ये पोहोचलो तर तिथे आज शुक्रवार असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. त्यामुळे आम्ही जेवढं गरजेचं आहे तेवढंच सगळं सामान घेतलं आणि लगेच माझा एक क्लासमेट आम्हाला भेटणार होता, त्याला भेटायला गेलो. तर तुम्ही बघू शकता इथे मॉलमध्ये भरपूर अशी गर्दी होती. आज इकडे शुक्रवार शनिवार ऑफिसला शक्यतो सुट्टी असते. त्यामुळे बरेच लोक शुक्रवार शनिवार आणि इकडे मॉलमध्ये ना कंटिन्यू ऑफर चालू असतात. कधी दुधावरती ऑफर, कधी हे अंडी वगैरे ठेवलेत त्याच्यावर ऑफर असते, कधी दह्यावर ऑफर असते. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो माझ्या क्लासमेटला भेटायला. त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं हॉटेलमध्ये बाहेरच. तर हा आहे माझा क्लासमेट आणि त्याची ही क्यूट फॅमिली एकदम. तर खूप छान एकदम पाहुणचार केला मला. थँक्यू सो मच योगेश आणि फॅमिली. छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना इकडे येऊन भेटून. कमीत कमी आम्ही 22 ते 20 वर्षांनी तरी भेटलो असेल. तर असा हा गेला आमचा दिवस. तर कसे वाटले तुम्हाला सौदीचे घरं, कसे वाटले हे सगळं नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
असं आहे. हा